श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे, मौलाना जर्जिस अन्सारी यांचं वादग्रस्त विधान. मौलाना यांच्या विधानानं नवा वाद. नागपूरमधील रामरक्षा आंदोलनाचं मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण. खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. 18 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपुरात रामरक्षा पठण. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस. 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन. तर दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा. श्रीरामाची तिजोरीची लूट शांतपणे बघणाऱ्या सरकारला आंदोलनानं काय फरक पडणार? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात. तटकरे पटेल मुख्यमंत्री भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती का दिली नाही? सुनेत्रा पवारांचा तटकरे पटेलांना सवाल. ज्या भेटीची माहिती सुनेत्रा पवारांना द्यायची असते त्यांना ती दिली जाते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक भेटी राजकीय असते असं नाही, तटकरेंचं विधान. पुण्यात बिल्डर खलील शेख यांची आत्महत्या करण्यापूर्वी बनवला व्हिडिओ. नोटमध्ये रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचं नाव. वर्ध्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय. मृतदेह ताब्यात घेण्यावरून नातेवाईकांचा. सिव्हिल हॉस्पिटल समोर गदारोळ. आरोपीला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची नातेवाईकांची मागणी. सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पूर्ण. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात. 3200 शाळा अजूनही अंधारातच. 11,000 शाळांमध्ये वीज असूनही कार्यरत नाही. 23,855 शाळांमध्ये इंटरनेट नाही. संगणकही बंद. मुंबईत मागाठाणे परिसरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 6 वाहनांचा अपघात. मागाठाणेजवळ 5 कार आणि बस एकमेकांना धडकल्या. अपघातात काही जण जखमी. बाहुली मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश भोईरला अटक. फरार असलेल्या 3 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मराठवाड्यात 17.65 लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट गडद. पावसानं दडी मारल्यानं पाण्याअभावी खरीपांची पिकं धोक्यात. पाण्याअभावी उगवलेली पिकंही धोक्यात. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत उंदरांचा सुळसुळाट. वसतिगृहातल्या 5 ते 6 विद्यार्थिनींचा घेतला उंदरांनी चावा. उद्यापासून भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल ट्रेन धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ट्रेनचा शुभारंभ. हरियाणातील जिंदसो निपत मार्गावर 10 डब्यांची हायड्रोजन ट्रेन धावणार. पंढरपूरच्या विठुराया चरणी अर्धा किलोच्या सुवर्णजडित पादुका अर्पण. अज्ञात भक्ताकडून 56 लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका अर्पण.